गाळेधारकांचा जो प्रश्न होता तो मागल्या 2 महिन्यापूर्वी उपस्थित झाला होता. त्यानंतर आपण बैठक घेऊन त्यांना स्थलांतरित करण्याची चर्चा झाली होती. आज एका वृत्तपत्रामध्ये बातमी आली की काही लोकांनी लोकायुक्तांकडे तक्रार केलेली आहे. तर नगरपंचायत आटपाडीची काय भूमिका आहे यावर? गेल्या 1-2 महिन्यापूर्वी आटपाडी नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भानं मोहीम चालू झाली होती आणि जे 50-60 गाळाधारक आहेत जे की आटपाडीच्या पुलापासून गदिमा नाट्यगृहापासून आपले डॉक्टर एम.वाय. पाटील सर इथपर्यंतची जी काही खोके असतील ते खोके योगायोगानं या आटपाडीच्या शुक्रवाडा पात्रामध्ये गॅबियन वॉल झालेले आहे आणि त्याच्या अलीकडचं जे क्षेत्र आहे ते वहिवाटीसाठी आज आम्हाला या गावासाठी नगरपंचायतला वापरायला मिळतंय आणि शनिवार बाजार असल्यानंतर वाहतुकीचा अडथळा होऊ नये, अपघातांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. म्हणून आम्ही एक सारासार खोकेधारकांनी सुद्धा बाबा अतिक्रमण आमची काढल्यानंतर आमचे संसार उघड्यावरती पडतील, आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, आमच्या मुलालेकरांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, घरातल्या दवा पाण्याचा विषय आहे जे आजारी असतील त्यांचा. तर आम्हाला कुठेतरी तुम्ही नगरपंचायत म्हणून आम्हाला कुठेतरी खोके बाजूला काढून कुठेतरी पुनर्स्थापना करा, पुनर्वसन करा. मग आम्हाला त्याचा सारासार विचार करून आटपाडी तहसील कार्यालयामध्ये सर्व खोकेधारकांची बैठक घेतली, त्यांची मतं आजमावून घेतली आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की अतिक्रमणात आम्ही आहे ते आम्ही काढतो पण आमचं पुनर्वसन करा. आता जिथं ज्यांचा धंदा सेट झालेला आहे तिथून काढून अन्य नवीन ठिकाणी टाकायचं म्हणलं तरी अवघड आहे. नगरपंचायतकडे ती क्षेत्र अजून नाही. भविष्य काळामध्ये आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून जर हे क्षेत्र आमच्याकडे कसं घेता येईल असा आमचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी या ठिकाणी या क्षेत्राला भेट दिली, बापूसाहेबांनी आठवडी बाजारामध्ये भेट दिलेली होती. आम्ही सर्व नगरसेवकांनी पाहणी केली. तर आटपाडीचा बाजार तळ मोठा कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न चालू केलेत. प्रभाग 12 मध्ये महेश देशमुख ठाण मांडून असतात, झाडांचं रोपण केलेलं आहे. या आटपाडी शहराला एक शिस्तीचं शहर बनवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. तर खोकेधारकांनी विनंती केली आमचं खोक्यांचं पुनर्वसन करा आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा तहसीलदार मॅडमनाही विनंती केली, प्रांत साहेबांनी केलेली आहे, कलेक्टर साहेबांनाही करतोय आणि या खोकेधारकांना आम्ही गॅबियन वॉलच्या मागं तुम्ही तुमचा पदरमोड करून पदर खर्च करून जर खोकी उभा केली तर भविष्य काळामध्ये इथून जी मोठा वाहतुकीचा अडथळा आहे, अपघातांचं प्रमाण आहे ते टळेल. आपला उद्देश काय आहे अतिक्रमण काढण्याचा? एक वाहतुकीला अडथळे होऊ नयेत, अपघाताचं प्रमाण आहे ते संपावं. तो उद्देश सफल करण्यासाठी आम्ही या खोकेधारकांना अशा पद्धतीने सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वखर्चानं स्वनियंत्रणाखाली ते काम चालू केलेलं आहे. आणि लोकायुक्तांकडे गेलेले आहेत ते कोण आहेत? जे गाळेधारक आहेत का नागरिक आहेत आणि काय त्यांचं मत आहे? तुमच्याकडे पत्र आले आहे? आम्हाला पाटबंधारे विभागाकडून कळवलेलं आहे आणि जे लोकायुक्ताकडून गेलेले आहेत ते आटपाडीचे नागरिकच आहेत. मला वाटतं सुहास देशमुखांनी ती तक्रार दिलेली आहे. पण त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून मी नम्रपणे आवाहन करेन, सुहासराव तुम्ही सुद्धा सामाजिक कार्यात धडाडीनं काम करत आलेला आहात, तुम्ही सुद्धा लहानातून पुढे चाललेला आहात. तर हे खोकेधारक सुद्धा कोण आहेत बघा. आज यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर हे रोज काम केलं तर यांची चूल पेटणार आहे. तर चुलीत कोणाच्या पाणी जाईल अशा पद्धतीचं आपण जबाबदार म्हणून नागरिक म्हणून जर हे तक्रार करत असाल तर मला वाटतं म्हणजे या सगळ्या खोकेधारकांच्या भावना लक्षात घेऊन ही तक्रारीचा पाडा न करता, आता ते खोकेधारक स्वतः नाही आहेत, त्यांचं गावाच्या पूर्व बाजूला येतंय आणि इथं जे खोकेधारक आहेत हे आपल्या शहरातले काय उपभागातले सुद्धा इथं आहेत. तर त्यांनी जे तक्रारी चालू केलेल्या असतील त्यांनी सुद्धा तक्रारी न करता आपल्या शहरामध्ये शिस्तीचं शहर वसायला लागलेलं आहे. तर तुम्ही सहकार्य करावं अशी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करेन. आणि जरी अशा काही थोडक्यात चांगलं काम चालू असताना विघ्न संतोषीपणा तुम्ही आणू नये असं मला त्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करायचं आहे.
ज्यावेळेस जी बैठक झाली होती तहसील ऑफिसला त्यावेळेस त्यांना विचारात घेतलं नव्हतं का जे विरोधक आहेत त्यांना विचारात न घेता ही बैठक झाली होती? आता खऱ्या अर्थानं हे जे खोकीधारक आहेत मुळात, आता आम्ही विरोधक मानत नाही, कारण आता मी नगराध्यक्ष आहे, माझे नगरसेवक सगळे आपण गावाचे प्रतिनिधी आहे निवडून आल्यानंतर, अशी भावना ठेवून आम्ही काम करतोय. आम्ही गट तट पक्ष पार्टी अजिबात डोक्यात न ठेवता जे येईल त्याचं काम करणं. मग तो आपल्या पाठीशी होता नव्हता अजिबात आम्ही बघत नाही. यांच्या आता ह्यातले कोण आमच्या लय परिचयाचे पण नव्हते, पण गावाची सूत्र आमच्या हाती विश्वासानं लोकांनी दिलेत म्हणून, आणि यांची जी समस्या आहे ते मिटवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे. आम्ही लोकांचे सेवक आहोत, मालक नाही. आणि जी मिटिंग झालेली होती तहसीलमध्ये त्याच्यामध्ये सगळे मला वाटतं खोकेधारकांची बाजू तर तेच मंडळी घेऊन आलते जे तुमच्या भाषेत विरोधक, की यांचं पुनर्वसन कुठं करणार, यांना पर्याय व्यवस्था तुम्ही काय केल्या, नगरपंचायतकडे काय प्लॅन आहे का. आणि त्याच दिवशी या खोकेधारकांना आम्ही शब्द दिलता की तुमचं अतिक्रमण सन्मानानं काढा, तुमचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी आम्ही सत्तेतले असो विरोधातले जे काही नगरसेवक आहेत त्यांनाही सोबत घेऊन तुम्हा सगळ्यांचं पुनर्वसन करू. आम्ही त्यांना शब्द दिलता, त्या पद्धतीने हे ऍक्टिव्हिटी सुरू होत्या. परंतु काही जणांना वाटत असेल की बाबा आता ह्याने खोकी केली तर नाव ह्यांचंच होईल. नक्कीच त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत या, हातात हात घालून काम करू. तुमचं बी नाव घ्यायला लावू ना, आम्ही घेऊ. तुम्ही तक्रारी दिली त्या माघारी घेतल्या, त्यामुळं तुमचंही सपोर्ट आहे असं आम्ही सांगू त्यांना समजून. श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे का? आमच्या दृष्टिकोनातून ही श्रेयवादाची वगैरे लढाई नाही, ही गोरगरिबांच्या चुलीत पोटाचा जो प्रश्न आहे, अन्नाच्या मातीत अन्नामध्ये माती कुणी कालवण्याचा प्रयत्न करू नये. आणि हे आम्हाला सुद्धा एक मानवच्या दृष्टिकोनातून कायदा आणि व्यवहार याची सांगड घालत आज यांचा दवाखान्याचा मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, घराच्या चुलीचा पोटापाण्याचा प्रश्न आहे, हे आम्ही भावनिकता लक्षात घेऊन आम्ही यांना सपोर्ट करणार आहोत. भविष्य काळात आता जरी तात्पुरत्याने कायदेशीर बाबीच्या अडचणी आणल्या असतील तर नक्कीच आम्ही सुद्धा प्रशासकीय अडचणी कायदेशीर अडचणी आहेत, मग तहसील असेल, कलेक्टर ऑफिस असतील, लोकायुक्त असतील, मंत्रालयापर्यंत आम्ही सुद्धा जाऊ या लोकांसाठी. यांचा कायवार आम्ही घेऊच, पण तुम्ही हे पाप कोणी करू नये. ज्यांनी कोणी पुढे येऊन काय जण अडथळा करत असतील, काय जण पडद्या मागणं जर चावे फिरवत असतील तर त्यांना आपल्या माध्यमातून नम्र आव्हान आहे, तुम्ही हे असलं काही धंदे करू नका, कारण हे शेवटी आपल्या आटपाडीतलीच माणसं आहेत. आज त्यांचं गाळं बांधायचं चालू आहे, तर स्थगिती वगैरे येणार आहे का? आता स्थगिती वगैरे येणार आहे हे अजून तरी मला काय माहित नाही, तुमच्याच माध्यमातून कळतंय. आज एका वर्तमानपत्रातून कळलेलं आहे की कोणीतरी तक्रार केलेली आहे, तर त्यांना किंवा अजून जे कोणी इच्छुक डोक्यात असेल त्यांनाही मला सांगणं आहे, तुम्ही बाबांनो ह्या गोरगरिबांच्या पोटा पाण्याच्या प्रश्नावरती अन्नामध्ये माती कालवण्याचा प्रयत्न करू नये. तुमचं काय दुःख नाही, आम्हाला वैयक्तिक या भेटा, काय त्याचा उपचार करता येतो का बघू. पण तो एकासाठी ही 60-70 लोकांचा जो प्रश्न आहे, कुटुंबाचा प्रश्न आहे, आज घरटी 8-10 माणसं धरली तर जो 600-700 लोकांचा पोटा पाण्याचा प्रश्न थांबणार आहे. तर हे असं काही करू नये. आणि अतिक्रमणाचा जर तुम्हाला एवढा कळवळ आहे तर मग यापूर्वी आटपाडी पुलापासून पोलीस स्टेशन पर्यंत काय अतिक्रमण आहेत का नाहीत त्याच्यावर का तुम्ही प्रहार करत नाही. स्टँड पासून इकडे सांगोल चौकापर्यंत अतिक्रमण काय आहेत का नाही, पण कायदा बाजूला ठेवून लोकांची व्यवहाराची सांगड घालून आपण पुढे जायचं आहे, शहराला पुढे न्यायचं आहे. शहराला पुढे नेण्यासाठी तक्रारदारांनी आपल्याला सहकार्य करावं. आणि इथं काही श्रेयवादाचा विषय नाही, इथं लोकांच्या पोटा पाण्याचा विषय आहे. त्याच्यातून अजून एक गाळेधारकांकडून पैसे गोळा केलेले आहेत नगरपंचायतनं असं बोललं जाते, त्यावर काय सांगा? असे जे कोणी म्हणत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. इथं गाळाधारक सगळे समोर आहेत, मी त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. गाळाधारकांना तुम्हीच सांगा आपल्या या माध्यमाला, तुमच्याकडून नगरपंचायतने 1 रुपया घेतलाय का? आमच्याकडे काय कुणी जमा केलंय का? हे पैसे कुणाकडे जमा आहेत? हे खर्च घालणार आहे कोण? वड्याला पूर महापूर आला, खोकं वाहून गेलं, याला जबाबदार कोण आहे? म्हणजे हे दूध का दूध पाणी का पाणी आम्ही हे काम करतोय. काही जणांना कदाचित बघवत नसेल, पचत नसेल, म्हणून त्या अज्ञानापोटी आरोप केले जात असतील. तर
आता तुम्हीच लाईव्ह ऐकलेलं आहे. मी काय हे सगळे खोके समस्याग्रस्तच आहेत आणि आम्ही किती कुणी जरी अडचणी आणल्या ठीक आहे 2 पावलं जरी मागे एखाद्या वेळेस सराव लागली तर उडी ही लांब जाते. त्या पद्धतीने या खोकेधारकांच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभा राहून यांना आम्ही न्याय मिळवून देणार आहोत. झालंच पाहिजे. खोकेधारकांना न्याय मिळालाच पाहिजे. खोकेधारकांचं पुनर्वसन झालंच पाहिजे.